सकाळचे 7 वाजलेत आणि मी आणि माझा मुलगा निघालेलो आहोत लॉंग ड्राईव्हला. खूप दिवसानंतर असं मी दोघेच निघालोय. नमस्कार, ग्रोईंग विथ प्रेमा हे चॅनलचं नाव वाचल्यानंतर तुमच्या लक्षात आलंच असेल की माझं नाव काय आहे ते. तर माझं नाव आहे प्रेमा आणि आज तुम्ही मला पहिल्यांदाच इथे बघत असाल. थंबनेल पाहून तुम्ही हा व्हिडिओ ओपन केलाच आहे, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि मला खूप आनंद होणार आहे. हा माझा यूट्यूबवरचा जो चॅनल आहे तो मी आत्ताच ओपन केलेला आहे आणि हा माझा त्यावरचा पहिलाच ब्लॉग आहे. मी कोण आहे, काय आहे आणि माझं गाव कोणतं, या सर्व गोष्टी मी या ब्लॉगमध्ये सांगितलेल्या आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ बघताना तुमच्या लक्षात आलं असेल की मला एक मुलगा आहे आणि तो आता काही दिवसांनी 4 वर्षाचा होणार आहे. तर तुम्ही आता जे बघत आहात ते माझं मॉर्निंग रुटीन आहे. हे माझं खूप आधीपासूनचं रुटीन आहे. मी नेहमी डेली माझी एक्सरसाइज असते आणि आता थोडं प्रेग्नेन्सीमुळे थोडंसं ते प्रमाण कमी झालेलं आहे, पण तरीही रेग्युलर एक्सरसाइज हा माझा आयुष्याचा भाग आहे. रोज व्यायाम करण्याने जशी मी खुश होते, आनंदी होते, त्याप्रमाणेच रोज देवपूजासुद्धा माझ्याकडून केली जाते. आणि मी जेव्हा व्यायाम करून मागे येते तेव्हा येताना मला अशी फुलं मिळतात आणि मग मी देवपूजा करते. आणि हे जे तुम्ही 2 सीटर विमान बघत आहात ते बघून लक्षात येत असेल की मी ज्या शहरात आहे त्या शहरात विमानतळसुद्धा आहे. तर आता मी माझ्याबद्दल अगदी थोड्याशा गोष्टी तुम्हाला सांगते. तर हा जो तुम्ही गावचा भाग बघत आहात, हा जो माझा गावाचा परिसर आहे तो अतिशय सुंदर आहे. आणि मी ज्या वेळेला ट्रॅव्हलिंग करते कारमधून किंवा मग 2 व्हीलरवरून, आता 2 व्हीलरवरून फारसं माझं ट्रॅव्हलिंग होत नाही, बट जेव्हा कारमधून मी ट्रॅव्हलिंग करते त्यावेळेला असे काही शॉर्ट घेत असते. तर हा त्यापैकीच एक मी शॉर्ट घेतलेला आहे. तर तुम्ही बघत असाल एवढं सुंदर माझं गाव आहे किंवा गावचा आजूबाजूचा परिसर आहे तो असंच सुंदर आहे. माझ्याबद्दल सांगायचं म्हटलं तर माझं जे शिक्षण आहे ते इंजिनिअरिंगमध्ये कंप्लीट झालेलं आहे. मी इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग केलेलं आहे आणि त्यानंतर काही वर्ष जॉबसुद्धा केलेला आहे. आणि माझ्या मोठ्या मुलाच्या वेळेस जेव्हा मी 9 महिन्याची प्रेग्नेंट होते त्यावेळेला मी जॉबमधून बाहेर पडले, रिझाईन केलं आणि त्यानंतर मी आता फुल टाईम घरी असते. कारण मला असं वाटतं की आपलं जेव्हा बाळ लहान असतं तेव्हा त्याला आईची खूप जास्त गरज असते. म्हणजे इतर कोणाहीपेक्षा त्याला आई हवी असते. आणि माझं असं होतं की फक्त पैशाच्या मागे धावण्यापेक्षा मातृत्व ही जी गोष्ट मला देवाने दिलेली आहे, सुंदर गोष्ट दिलेली आहे, त्याचा पुरेपूर आनंद घ्यावा. कारण जॉब मी नंतरही करू शकते याची मला पूर्णपणे गॅरंटी आहे, होती आणि आहे सुद्धा. सो मी त्याच्यामुळे काही काळ घरी राहण्याचाच निर्णय घेतलेला आहे. आणि मी आहे कुठून, तर मी एक हिंट देते तुम्हाला. तर मी आहे सातारा जिल्ह्यातील अशा एका शहरातून, ज्या शहरामध्ये 2 नद्यांचा अगदी समोरासमोर 180 अंशामध्ये संगम होतो आणि त्याला प्रीती संगम असं म्हटलं जातं. तर मी त्याच शहरातून आहे. तर तुम्ही गेस केलं असेल आणि जर केलं असेल तर हा व्हिडिओ स्टॉप करा आणि म्हणजे पॉज करा आणि लगेच मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा तुम्हाला नाव ओळखता आलेलं आहे की नाही ते. तर त्या ठिकाणामधून म्हणजे त्या ठिकाणावरून आहे मी. आणि त्याच शहरातील जी व्यक्ती आहे ती आपल्या महाराष्ट्राची पहिली मुख्यमंत्रीसुद्धा राहिलेली आहे. तर मी त्याच शहरातून आहे. माझ्या नावाबद्दलची एक अतिशय गमतीशीर अशी गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छिते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तर ते म्हणजे माझं नाव अतिशय रेअर आहे. खूप खूप कमी मुली आहेत ज्या प्रेमा नावाच्या असतात. आणि माझ्याबद्दल सांगायचं तर माझा जिथे जन्म झाला, माझी शाळा, कॉलेज किंवा जिथे मी जॉब केला त्या ठिकाणी, जेवढे जॉब केले त्या ठिकाणी सगळे माझे कलिग्स, माझ्या मित्रमैत्रिणी म्हणा, तर इथे कोणीच मला कधी प्रेमा नावाचं भेटलं नाही. अगदी कोणी ऐकलं ते प्रत्येकजण मला एवढंच सांगत होतं की हे नाव वेगळंच आहे, आम्ही पहिल्यांदाच ऐकतोय. तर सगळ्यांची अशी प्रतिक्रिया असायची जेव्हा कधी माझं नाव ऐकायचं तेव्हा. जर तुमचे कोणी नातेवाईक म्हणा, मित्रमैत्रिणी म्हणा, जे कोणी असतील ओळखीचे, त्यामध्ये जर कोणी प्रेमा नावाचं असेल तर मला नक्की कॉमेंट करून सांगा. मला खूप ऐकायला आवडेल की माझ्यासारख्या अजून अशा बऱ्याच प्रेमा आहेत आणि माझ्या कॉमेंट सेक्शनमध्ये असे प्रेमा नाव त्यांनी टाईप करून मला पाठवा, जेणेकरून मला लक्षात येईल की हां, तुम्हीसुद्धा प्रेमा नावाच्या कोणाला तरी ओळखता. आय होप की तुम्ही हा माझा पहिला व्लॉग शेवटपर्यंत बघितला असेल. आणि जर बघितला असेल तर तुम्हाला जर माझ्याविषयी काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही मला कॉमेंट करा, त्याला मी उत्तरं देईन.
आणि सोबतच हा व्हिडिओ म्हणजे हा पहिलाच व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कॉमेंट करून सांगायला सुद्धा अजिबात विसरू नका. आवडला असेल तर त्याला लाईक आणि शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.